तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींमधला शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतून 3 सेल वगळण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला। तर पुढच्या काही मिनिटातच राष्ट्रवादी काँग्रेसनं पुराव्याचा कागद दाखवत हा आरोप फेटाळून लावला। पण हा आरोप फेटाळून राष्ट्रवादीचे नेते थांबले नाहीत। त्यांनी रोहित पवारांना इशारा देत त्यांच्यावर काही नवे आरोपही केले। पाहूया आज दिवसभरात काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अल्पसंख्याक आणि ओबीसी हा रद्द करण्यात आलेला कळतोय। एक येते फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतं। हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेचा। आरोप होता या घटनेत बदल झाल्याचा। राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या घटनेतून अल्पसंख्याक, ओबीसी आणि सामाजिक असे 3 सेल वगळल्याची चर्चा अचानक महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनीही हाच आरोप करत खळबळ उडवून दिली। मला पण काल कळलेलं आहे की पक्षाच्या घटनेमधून 2 या ठिकाणी बदल करण्यात आले। त्या बदलामध्ये अल्पसंख्याक आणि ओबीसी हा रद्द करण्यात आलेला कळतोय। पक्ष विभाजन झाल्यानंतर सुद्धा अजितदादांनी प्रामुख्याने ती काळजी घेतली होती की त्यांनी आपली भाजपचे झालेला अलायन्स असताना सुद्धा त्यांनी स्वतःची एक ओळख ही पुरोगामी विचाराचीच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यानंतर शरद पवारांच्या पक्षातील अल्पसंख्याक आणि सामाजिक सेलच्या पदाधिकाऱ्यांनीही पटेल आणि तटकरेंवर जोरदार टीका करायला सुरुवात केली। नेशनलिस्ट महिला कांग्रेस, यूथ कांग्रेस, स्टूडेंट और सेवा दल, इसमें माइनॉरिटी सेल और साथ साथ सामाजिक न्याय, जो ये महत्वपूर्ण सेल हुआ करता था, जो आदरणीय शरद पवार साहब ने हर समाज के लोगों को समावेश करके हर समाज की समस्याओं पर आवाज़ उठाने के लिए सेल बनाई गई थी। लेकिन दादा के जाने के बाद जो ये 3 सिग्नेचर है, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे जी और बृजमोहन श्रीवास्तव जी, इनका असली चेहरा ये सामने आ रहा है कि ये मुसलमानों की किसी भी हालत में समर्थक नहीं है। मला असं वाटतं की अजितदादाच्या निधनाच्या नंतर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गुंडाळून भारतीय जनता पार्टी जायचं आहे। त्यासाठी त्यांनी हा केलेला जो उठाठेव आहे। अजितदादा पवार होते, ते शरदचंद्र पवार साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून काम करत आहेत। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे षडयंत्र रचत आहेत त्याचाच हा एक भाग आहे। या आरोपांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण माध्यमांसमोर आले, ते हातात पुराव्याचा कागद घेऊनच। एक येते फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतं। हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आलेले आहेत। हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते, ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। राष्ट्रवादीची घटना बदलल्याचा आरोप त्यांनी फेटाळलाच, शिवाय आरोप करणाऱ्यांचा गैरसमज का झाला असावा हे देखील त्यांनी सांगितलं। तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30ची आली, त्याच्यामध्ये 28चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1, त्याच्यामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ॲड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे। हे आजचं नाही तर हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेसपासून यांना सेलचा दर्जा देण्यात आलेला आहे। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात खुद्द प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही या आरोपांमागे विकृत राजकारण असल्याचं सांगितलं। आज कोणीतरी एका महाभागाने असं सांगितलं की आम्ही दिलेल्या घटनेमध्ये SC, ST, OBC याचा उल्लेखच नाही। 27व्या पानावरती फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, 28व्या पानावरती आहे। आपल्याकडे मी पाठवतो, आपण बघा। पण सोयीस्कररित्या एकच पान वाचायचं आणि दुसरं पान वाचायचंच नाही आणि त्याच्यामुळे आमच्याबद्दल मनात
संबंध महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण करायचं, हे जे काही विकृत घाणेरडं राजकारण चाललंय याचा पर्दाफाश आजच झाला, कारण ते दाखवण्यात आलं. पक्षाच्या घटनेबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर सूरज चव्हाणांनी मोर्चा वळवला तो रोहित पवारांकडे. आपल्या पक्षात लुडबुड न करण्याचा थेट इशाराच त्यांनी रोहित पवारांना दिला. जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल, यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय. माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या. आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कुणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत. कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय. ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल. रोहित पवारांना इशारा देताना राष्ट्रवादीनं त्यांच्यावर एक गंभीर आरोपही केलाय. आपल्या पक्षाच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एका एजन्सीला दिलेल्या पॅकेजचा आकडा सांगत सूरज चव्हाणांनी नव्या वादाला तोंड फोडलं. आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे. पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत. तर विलिनीकरणाची भाषा करणाऱ्यांना सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व जाणं मान्य नव्हतं असं म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवारांवरील आरोपांची धार अधिकच तीव्र केली. कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी रोहित पवारांवर पेड कॅम्पेनवरूनही निशाणा साधला. आपण विलिनीकरणाची अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा, अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केली. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. त्यांच्या मनात जर काय स्पष्टता होती तर त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणू शकलं असतं की ठीक आहे, विलिनीकरण करू, पण वहिनींना नेता निवडा किंवा निवडा. आम्ही एनडीएमध्ये आहोत, म्हणजे भाजपबरोबर आहोत, त्याच्या तयारी आहे का नाही याची स्पष्टता यावी. 2, आणि कुणीही सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं म्हटलं नाही. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरील आरोपांची फायरिंग दिवसेंदिवस वाढवत नेली. सुरुवातीला या आरोपांकडे दुर्लक्ष करणे आणि गेल्या काही दिवसात आरोप फेटाळण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचं दिसत होतं. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला गिअर बदलत थेट पलटवार करण्याचं धोरण स्वीकारल्याचं आजच्या घडामोडींवरून दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर आता रोहित पवार त्यांच्या आरोपांची धार आवर्ती घेणार की वार पलटवार असेच सुरू राहणार हे लवकरच स्पष्ट होईल. निलेश बुधावलेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.